आता हा जो काही कार्यक्षेत्रामध्ये जवळपास एक 70-80% जास्त लागवड झालेला हे शास्त्रज्ञांना पण जात कळेल नाही. मात्र आम्ही जी काही तपासण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये हे संकेश्वराचं वाण आहे. संकेश्वर SNK 09293 नावाने ही जात आहे. हा 265चा क्रॉस आहे. पुढचं वर्जन आहे 14 महिन्याचं जे आहे ते ह्याची जी आहे ती मॅच्युरिटी आहे. आणि अखंड ऊस जो आहे तो म्हणजे मुळासकट जे आहे ते खाली तोडून हा पूर्णपणे वाड्याच्या भागापर्यंत जे आहे ते आम्ही तो घेतलेला. जवळपास 35 कांडे त्याच्यात धरताना आम्ही 34 धरलेले. ह्याचं वजन जे आहे ते एका ऊसाचं वजन 2 किलो 800 ग्रॅम जे आहे ते ह्या पद्धतीने घेतलं. सोबतच कार्यक्षेत्रामध्ये हे नागापूरची एक जात होती जे त्याचे 2 ऊस आणले होते. निवळ ह्याचं 2 किलो 200 ग्रॅमच भरलं 2 ऊसाचं. बाकी मग हा फुले ऊस 15006 त्याचे 2 ऊस आहे तर ते 5 किलो प्लस भरला. आणि हा 8632 ओरिजिनल तर त्याचे पण 30 कांडी संख्या जी आहे ती होती. तर त्याचं पण वजन जे आहे ते ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर हे आता हे ब्रिक्स तपासणी प्रति महिना व्हॅरायटीच्या प्रत्येक व्हॅरायटीमध्ये ब्रिक्सचा कशा पद्धतीनं बदल होतो आहे, वातावरणाचा काय त्याच्यामध्ये फरक येतो, तर हे आपण आपल्या कारखान्याच्या प्रयोगशाळेमध्ये जे आहे ते तपासणी करतो आहे. आणि त्याचा डेटा आपल्याला पुढच्या हंगामाच्या अनुषंगानं ज्यावेळेस आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे तर त्याच्यासाठी हा डेटा जो आहे तो आपण वापरणार आहोत.